नमस्कार. आज मी आपल्याशी चर्चा करणार आहे की रिटायरमेंट नंतर आपली मनस्थिती कशी होते. खरंच जसं जसं आपलं वय वाढेल तसं तसं मनसुद्धा कमजोर व्हायला लागतं. जसं शरीर कमजोर तसं आपण मानसिकतासुद्धा आपली कमजोर व्हायला लागते आणि एकाकीपणा वाटायला लागतो. सर्वजण आपल्या आजूबाजूला असून सुद्धा आपल्याला स्वतःला एकटं एकटं वाटायला लागतं. अशा वेळेस माणसाने खरं म्हणजे जिथं आपल्याला मन मोकळं करता येईल अशी काही ठिकाणं निर्माण केली पाहिजेत, अशी काही नाती तयार केली पाहिजेत. जसं ज्यांना मुली आहेत ते मुलीजवळ खूप मन मोकळं करून बोलतात, असेल काही दुःख तर रडतात, मन हलकं करतात. अशी काही ठिकाणं तयार ठेवा तुम्ही, तुमचं ते ऐकून घेतील, तुम्हाला समजून घेतील. अशी या वयात आपल्याला अशा ठिकाणांची गरज आहे, अशा नात्यांची गरज असते. अशी नाती तुम्ही जपा, म्हणजे तुमचं मन हलकं होईल आणि थोडंसं एकाकीपण वाटणार नाही. त्यासाठी काय, जसं आपलं शरीर कोमेजून जातं ना, तसं आपलं मनसुद्धा कोमेजून जातं. त्यासाठी जी आपण आत्तापर्यंत कामं करत आलेलो आहोत, जसं रिटायर्ड व्हायच्या आधी जे तुम्ही काम करत होता, करतच होता ना काम, मग रिटायर्ड झाल्यानंतर असं काही विशेष समजू नका तुम्ही स्वतःला. काहीतरी झालंय आणि काहीतरी वेगळं वागायचं असं अजिबात नाही. तुम्ही ते काम संपलं असं समजा तुम्ही आणि दुसरं काम करायला घ्या. तुम्हाला झेपेल ते करा. असं नाही की तुम्ही आधी खूप दर महिन्याला पगार आणत होतात आणि आता आणलं पाहिजे, असं नाही. आता तुम्ही स्वतः जगा, तुमचे छंद जोपासा, तुम्हाला काय पाहिजे ते बघा, काय हवं नको ते बघा. आणि मला वाटतं बायका रिटायर्ड होतच नाहीत बहुतेक. का, जर जॉब करणारी असेल, ऑफिसमधून जरी रिटायर झाली तरी घरात खूप कामं असतात, बायकांचा वेळ जातो घरातल्या कामाने. पण पुरुष मात्र पटकन रिटायर होतो, घरातच बसून असतो, तो काही काम करत नाही आणि पुरुषाला जास्त एकाकीपण जाणवायला लागतं. आणि दुसरी गोष्ट आणखी एक होते आपल्यासोबत, की आपल्या वयाची माणसं हळूहळू जातात एक एक एक. त्यामुळं आपल्याला मरणाची सुद्धा भीती वाटायला लागते. पण मरणाची भीती न वाटता, हे बघा, माणसाला मरण कधी येईल, कशा प्रकारचे येईल हे कोणालाही सांगता येत नाही. तर मरणाची भीती न वाटता आपल्याला येणारच आहे याची मानसिकता ठेवली पाहिजे. नक्कीच येणार, मरण चुकत नाही आपल्याला. तुम्हाला काही कोणाशी बोलता येत नसेल, तुम्ही लिहून काढा, लिहा तुम्ही, किंवा तुम्ही गप्पा मारा कोणाशी. तुमचं काही चुकलं, समजा आपल्या वागण्यात आता आपलं वय चुकायचंच आहे, 60+ म्हणलं की रिटायर झाल्यानंतर आपल्या कधी चुका होतील, त्याचं वाईट वाटून घेऊ नका. कारण ती सुद्धा तुम्ही स्वतःची तयारी ठेवा की आपलं चुकणारच आहे. आणि कुठल्याही गोष्टीला न घाबरता आलेल्या संकटाला, प्रसंगाला तोंड द्या आणि त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग शोधा. मला म्हातारपणी आणखी एक, बऱ्याच जणांना मी जेव्हा भेटते, माझ्या वयाच्या बायकांना, त्यांना सारखं वाटत असतं काहीतरी होतंय. म्हणजे असं वाटतं की त्यांना बघून त्या शोधातच आहेत, काहीतरी आपल्याला होतंय का याच्या. ते थोडंसं डोक्यातून बाजूला ठेवून कुठंतरी आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे आजारपण सुद्धा कमी होतील. सतत तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित नका करू. बाहेर पण बघा जग. सारखं माझं काय दुखतंय, मला ताप आला का, माझा गुडघा दुखला का, माझं डोकं दुखतंय, मला आज जेवणच कमी का गेलं, ह्या गोष्टी न विचार करता थोडंसं टेन्शन फ्री जगायला पाहिजे. आणि समजा तुम्हाला काही त्रास असेल तर नक्कीच तुम्ही हॉस्पिटलला जा, चांगल्या डॉक्टरांकडून तपासण्या करून घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा. स्वतःच्या मनाने मात्र काहीही करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतत दुसऱ्यांना दोष देतात या वयाची माणसं.
माझी सूनच माझ्याशी बोलत नाही, माझ्या मुलांनीच विचारलं नाही, माझा नवराच माझ्याशी बोलत नाही, मला वेळेवर चहा मिळाला नाही, अशा तक्रारी नका करू. दुसऱ्यांना दोष देणं ही चूक आहे. स्वतः काय चुकता बघा आणि चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांना दोष देऊ नका. त्यामुळं स्वतःला थोडंसं कसं आहे, विशिष्ट वयानंतर माणसाला आपलं जेवणसुद्धा कंट्रोलमध्येच ठेवलं पाहिजे. पचेल तेवढंच खा. विनाकारण जास्त खाऊन आपलं आरोग्य धोक्यात आणू नका. सर्व काही विचार करून, संयम ठेवून, सर्वांशी मिसळून, मला वाटतं आपल्या परिवारात आपण कसं मिक्स झालं पाहिजे, विरघळून गेलं पाहिजे, तरच आपल्याला आनंद मिळेल. आपल्यापासून आपल्या परिवाराला त्रास होणार नाही.